सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, मी सौ सुनीता युवराज चव्हाण आपले सहर्ष स्वागत करीत आहे। कसे आहात आपण? चित्र बघ, नाव सांग व नाव दाखव। हे चित्र दिसत आहे का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला? कशाचे चित्र आहे बरं हे? तर हे चित्र आहे एका जत्रेतील दृश्याचं। बघा, जत्रेमध्ये दोन दुकानं आपल्याला अगदी स्पष्ट दिसत आहे। फळांचं दुकान आहे आणि भांड्यांचं दुकान आहे। भांड्याच्या दुकानामध्ये कढई, कप, कैची, कांगवा इत्यादी वस्तू आपल्याला दिसत आहेत। तसंच फळांच्या दुकानामध्ये आपल्याला बरीच फळं आहेत। त्यापैकी कलिंगड दिसतोय बघा, केळी दिसते, सफरचंद दिसत आहेत। तर ही फळं आहेत आणि कढई, कप, कांगवा, कैची ही भांडी आहेत। तर यातील क या अक्षरापासून सुरू होणारी भांडी आपण बघूया। बघा, कप आहे, कप आणि हे कपाचं चित्र दिसतंय। कढई आणि हे कढईचं चित्र दिसत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, क या अक्षराकडे तुम्ही नीट लक्ष द्या। अशा पद्धतीने क पासून आणखी काकडी, बघा क पासून काकडी हा शब्द सुरू होतोय। त्यानंतर केळी, केळी हे फळाचं नाव सुद्धा क या अक्षरापासून सुरू होतं आणि आपण ते दुकानामध्ये बघितलं। बघा, क पासून अजून कोणता शब्द सुरू होतो? तर कलिंगड आणि कैरी। कलिंगड तुम्ही बघितला आहे का विद्यार्थी मित्रांनो? हा असा असतो आणि ही बघा हिरवी हिरवी कैरी, आंबट आंबट लागते ना। आता अजून काय आहे क पासून? कंगवा। दुकानामध्ये बघितला ना कंगवा तुम्ही? कुलूप। हे बघा, हे अशा पद्धतीने कांगव्याचं चित्र मी काढलं आहे आणि हे कुलूप आणि किल्लीचं चित्र। क आवाज ऐक, क अक्षर पहा, क अक्षराला गोल कर। बघा, क या अक्षरापासून सुरू होणारे बरेच शब्द आहेत। कळी, कणीस, यामधील जे क अक्षर आहे त्याला तुम्ही विद्यार्थी मित्रांनो गोल करायचं आहे। कपाळमधील क, सकाळमधील क, भाकरीमधील क, बेडूकमधील क, कागदमधील क, पताकामधील क आणि करवतमधील क। अशा पद्धतीने सर्वांना गोल करून झालं। आता गिरव, लिही आणि म्हण। बघा, आपल्याला हे क दिसतोय, या क ला आपण गिरवून घेऊया। तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकात अशा पद्धतीने क गिरवून घ्यायचा आहे।